नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील ओवी 91 ते ओवी 99च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला सांगितलंय, जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्या चित्तामध्ये आत्मज्ञान रूपी सूर्य प्रगट झालेला आहे. ह्या सूर्याचा प्रकाश स्वच्छ आहे, ताप हारणारा आहे, ताप देणारा नाही. ह्या सूर्याला उदय किंवा अस्त माहिती नाही, कारण तो सदैव तिथे तळपतच राहतोय. असा हा ज्ञानी पुरुष त्याच्या अंतकाळी मला कसा प्राप्त होतो, ह्याचं निरूपण भगवंत करतायत. आणि त्या स्थितीचंच वर्णन आपल्याला आता पुढच्या ओव्यांमध्ये बघायला मिळतं. आता ज्ञानोबा सांगतात, तया अव्यंग वाणीया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. अव्यंग वाणीया ब्रह्माते. ब्रह्माचं स्वरूप कसं आहे, ज्याच्यात कुठलंही व्यंग नाही, जे परिपूर्ण आहे. अशा या ब्रह्मस्वरूपापाशी ज्याचं चित्त स्थिरावलं आणि त्या स्थिर झालेल्या चित्ताने जाणीवेत राहून जाणीवपूर्वक त्या ठिकाणी संपूर्ण भान आहे, त्या जाणीवेचा उपयोग करून जो माझं स्मरण करतोय, त्यांनी ओळखलंय प्रयाण काले प्राप्ते. देहाचा अंत समय आता जवळ येत चाललेला आहे. अशा वेळी ज्यांनी आपलं चित्त माझ्या स्वरूपापाशी स्थिर करून माझं स्मरण केलंय, ह्या ज्ञानी पुरुषाची देहाची अवस्था कशी आहे? बाहेरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. देहाच्या पातळीवर पद्मासन घातलेलं आहे. उत्तर दिशेला मुख करून आसनावर तो बसलेला आहे. आणि जीवी म्हणजे अंतःकरणात सुख अनुभवतोय. कुठलं सुख? कर्मयोगाचं. हा कर्मयोग कुठला? तर आत्तापर्यंत ह्या देहाकडून, ह्या जीवाकडून होत असलेलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी, भगवंताच्या इच्छेने, भगवंताच्या प्राप्तीसाठी. अशा रीतीने कर्मयोगाच्या आधारे वाटचाल केली आणि आता अंतकाळी सुद्धा जे कर्म घडतंय अंतःकरणामध्ये, ते कुठलं? तर साक्षात परमेश्वराच्या स्वरूपावर चित्त स्थिर केलेलं आहे. ह्या कर्माचा जो आपल्या अंतःकरणात अनुभव घेतोय, त्या अनुभवामध्ये सुख आहे, अत्यंत सुख आहे. असा आतमध्ये सुखाने जो भरलेला आहे. आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचेनी प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. आतमध्ये आता मन स्थिरावलंय. मनाचे सर्व धर्म मीनले म्हणजे एकरूप झालेले आहेत.
आणि आता आपण आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त होणार. हे प्रेम ज्याच्या अंतःकरणात दाटून आलेलं आहे आणि ह्या प्रेमामुळेच आपे आप संभ्रमे मिळावया. आपे आप स्वस्वरूपाला मिळणं म्हणजे आपलं आपण आपल्यालाच मिळणं. ह्याच्यासाठी आता ज्याच्या अंतःकरणात उल्हास उचंबळून आलेला आहे, आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा. स्वस्वरूपाला मिळण्यासाठी हा आता ज्ञानीपुरुष निघालेला आहे. आजपर्यंत जो योगाचा अभ्यास केला, हा योग म्हणजे फक्त हठयोग नाही, फक्त योग साधना नाही, सर्व प्रकारचा योग, परमेश्वर प्राप्तीसाठी जे जे करता येईल तो योग. त्याच्यामध्ये योगाभ्यास सुद्धा अर्थात आलाच. त्या योगाभ्यासाचाच प्रामुख्याने इथं उल्लेख केलेला आहे. आकळलेनी योगे. आता ह्या योगाभ्यासाचा उपयोग करून मध्यमा मध्य मार्गे अर्थात मध्यम मार्गाने जो मधोमध आपल्या मार्ग जातोय अर्थात सुषुम्ना मार्गाने, तो निघाला कुठे? ब्रह्मरंध्रा. असं एक सूक्ष्म रंध्र, सूक्ष्म स्थान, ज्या ठिकाणी जीव शिवाला मिळतो, जीव शिवामध्ये मिसळून जातो. त्या ठिकाणी जायला तो निघाला कुठून? अग्निस्थानवनी निगे. योग मार्गामध्ये अग्निस्थानाचा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी त्याचा उल्लेख आधार चक्र म्हणूनही केलेला आहे. अशा या मार्गाने तो निघालाय. अशा रीतीने तो निघाल्यावर तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाणा दिसे मांडतू. तेथ प्राणू गगना आतू संचरे का. या ठिकाणी जो प्राण आहे तो आता गगनामध्ये मिळतोय, आकाश स्वरूप होऊन राहणार आहे. पण अशा वेळी काय लक्षात येतं? तर तेथ अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाणा दिसे मांडतू. तर तिथे जो जडपणा आहे, ज्या जड तत्वाचा आत्तापर्यंत अनुभव घेतलेला आहे, तो अनुभव म्हणजे केवळ कल्पना होती, भास होता, हे आता लक्षात यायला लागलं. हा जडपणा काय? तर पंचभूतांच्या साह्याने, देहाच्या साह्याने, देहाच्या जड जाणीवेने घेतलेला अनुभव कल्पना मात्र आहे, हे इथे लक्षात यायला लागलं. पण अशाच वेळी परी मनाचे नि स्थैर्य धरिला, भक्तीची आ भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. ह्या ज्ञानी पुरुषाचं काय विलक्षण वर्णन केलेलं आहे. अर्थात देहाचा अंत समय आलेला आहे आणि ह्या ज्ञानी पुरुषाची अवस्था कशी आहे त्याचं हे वर्णन आहे. ज्ञानोबाराय म्हणतायत, अहो मनाच्या धैर्याने त्यांनी प्राण धरून ठेवलेला आहे, स्थिर ठेवलेला आहे. परी मनाचे नि स्थैर्य धरिला. काय धरिला आहे? प्राण धरलेला आहे. आणि मन भक्तीने, भक्तीच्या भावनेने भरून गेलेलं आहे. कारण आता मी त्या माझ्या परमपित्याला, आत्मस्वरूपाला मिळतोय. ही अत्यंत प्रेमाची भावना मनात भरून पावलेली आहे.
त्यातून योगाभ्यास केलेला आहे. त्यामुळे योगाचं बळ सुद्धा आहे. आणि ह्या योग बळाच्या आधारानेच आता हा ज्ञानी पुरुष सज्ज झालेला आहे. तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी संचरतू, जैसा घंटा नाद लयस्तू, घंटेसीच होय. अहो, ह्या अशा प्रकारे ज्यांनी आपल्या प्राणाला मनोधैर्याने योगाच्या बळाने धरून ठेवलाय, जो सज्ज झालेला आहे, तो आता सर्व जड तत्वांचा निराश करत चाललेला आहे. जडा जडा ते विरवितो. प्रत्येक जड तत्व आता विलीन होत चाललेलं आहे. आणि प्राण भ्रूलता माझी संचरतो. आणि त्याचा प्राण आता भ्रुकुटीच्या ठिकाणी प्रवेश करतोय, संचरतो. आणि हा प्रवेश म्हणजे काय, तर प्राणाचा लय होत असतो. हा लय कसा होत असतो त्याचं वर्णन ज्ञानोबा राय करतात. ज्याप्रमाणे आपण एखाद्या घंटेचा नाद केला, अर्थात घंटा वाजवल्यावर जो नाद प्रगट होतो, तो घंटेचा नाद त्या घंटेमध्ये असलेली जी पोकळी आहे, अर्थात अवकाश आहे, त्याच्यामध्येच परत लय पावतो. त्याचप्रमाणे हा प्राण सुद्धा गगनामध्ये लय पावतो. जणू काही आपलं मस्तकाकाश ही त्या घंटेची पोकळीच. आणि त्या मस्तकाकाशामध्ये प्राण लय पावायला लागतो. हे इतक्या सहजपणे घडतं. अंतःकरणात भक्तीचा भाव आहे, सुख आहे, आनंद आहे. आणि त्यात ही घटना घडतेय. ही कशी घडते, का झाकलीये घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. भगवंत इथे म्हणतायत, अरे अर्जुना, ज्याप्रमाणे एखाद्या घटामध्ये किंवा एखाद्या मडक्यामध्ये दिवा लावलाय आणि तो दिवा झाकून ठेवलाय, तो झाकलेला दिवा कधी विझला हे कळत नाही. त्याचप्रमाणे ह्या प्राणाचा गगनामध्ये लय झाला, ब्रह्मस्वरूपाला मिळाला हे कळत नाही. इतक्या अलगदपणे सहजपणे ही घटना घडते. या रीती जो पांडवा देह ठेवी. ज्ञानी पुरुष अर्थात ज्ञानी योगी पुरुष ह्याचं देह ठेवणं असं घडतं. तो केवळ परब्रह्म. भगवंत आता ह्या ज्ञानी योगी पुरुषाचं कौतुक करतायत. भगवंत म्हणतात, तो केवळ परब्रह्म, जया परम पुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी ठाके. असा हा ज्ञानी योगी पुरुष, ज्याला परमपुरुष म्हटलेले अर्थात परब्रह्म, तो तोच आहे. आणि तो माझं स्वरूपच होय. ते माझे निजधाम, तो मलाच येऊन मिळतो. तो मीच होतो. तो केवळ परब्रह्मच होतो. साक्षात भगवंतांनी हे केलेलं कौतुक आहे. आणि अशा रीतीने भगवंतांनी या ज्ञानी योग पुरुषाचं प्रयाणकाली देहाच्या अंतःसमयी तो मला कसा येऊन प्राप्त होतो याचं निरूपण अर्जुनाला त्यांनी केलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.